मंगेश भाऊ, ह्या भागामध्ये आपण फिरत असताना इथे नागरिकांनी आपल्याला काय अडचण सांगितल्या? नागरिकांच्या समस्या तर खूप आहेत। आतापर्यंत बघितलं मागील 10 वर्षात कोणतीही कामं नागरिकांच्या सारखी झालेली नाहीत। नागरिकांनी ज्या विश्वासाने मागील 10 वर्षात जे लोकप्रतिनिधी निवडून दिले, 2 टर्म लोकप्रतिनिधी निवडून दिले, ज्या अपेक्षांनी निवडून दिले ती कोणती अपेक्षा नागरिकांची पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे नागरिकांनी आम्हाला परिपूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांची आशा आहे, विश्वास आहे की आम्हाला बदल हवा आहे आणि हा बदल तुमच्या स्वरूपात नवीन चेहऱ्यांना आम्हाला बदल घडवून आणायचा आहे आणि वार्डाचा विकास घडवण्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा आहे। वार्डातील रस्ते, पाणी समस्या तसेच आरक्षणाच्या समस्या ह्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत। त्यांनाही आम्ही आश्वासित केले। मी वकील असल्यामुळे आमच्या पॅनल मार्फत, शिवसेनेमार्फत उच्च न्यायालयापर्यंत आम्ही पवनारनगरचं आरक्षण असेल किंवा जे लोकांच्या घरांवरती आरक्षण पडले ते उठवण्यासाठी आम्ही लढा देण्याचा विश्वास आम्ही नागरिकांना दिलेला आहे। तसेच नागरिकांचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काळेवाडी भागात मुख्य पाण्याची मोठी टाकी उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, हे आश्वासित लोकांना केलेलं आहे। तसेच चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी, ड्रेनेजच्या समस्या, पाण्याचा निचरा होण्यासाठी, ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठीही नागरिकांना आश्वासित केलेलं आहे। आपण प्रभागामध्ये आज प्रचार रॅली काढली आहे। प्रामुख्याने तुम्हाला महिलांच्या काय समस्या जाणवल्या आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपण कसं सोडवणार? काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 मध्ये अशा अनेक समस्या आहेत। कारण आता इथून जे नगरसेवक निवडून दिले नागरिकांनी, त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा पूर्ण झालेली दिसत नाहीये। नागरिकांमध्ये त्यांचा रोष निर्माण झालेला आहे। त्यांना एक नवीन आशा या आमच्या पॅनल वर लागलेली आहे की आम्हीच काहीतरी या काळेवाडीचा विकास करू शकतो। आज एकनाथ साहेब शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे। माझ्या बहिणींना ही आश्वासन दिलेलं आहे की ही योजना कधीच बंद होणार नाहीये। माझ्या लाडक्या बहिणींचा विश्वास कधीच ते तोडणार नाहीयेत। मी नागरिकांना ग्वाही देते की इथून पुढे कुठल्याही महिलेवर अत्याचार होणार नाही। महिलेच्या कुठल्याही अडचणी असतील, तुम्ही आमच्या पॅनलवर विश्वास ठेवा। कारण हे धनुष्यबाण रामाचं बाण आहे, शिंदे साहेबाचं बाण आहे, बाळासाहेबाचं बाण आहे आणि या पॅनलचं बाण आहे। पॅनलचं बाण तुम्हा सर्व काळेवाडीचा विकास बदलणार आहे, एवढं मी नागरिकांना सांगू इच्छिते। तर भाऊ, आपण प्रभागामध्ये पहिले माजी नगरसेवक म्हणून राहिला आहात, तुम्हाला प्रभागाचा इतिहास संपूर्णपणे माहित आहे। तुम्हाला आधीच्या नगरसेवकांनी काय कामं केली नाहीत असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम 2007 ते 2012 या कालावधीमध्ये माझी पत्नी सौ विजया विजयस्तर यांना नागरिकांनी अपक्ष निवडून दिल्यानंतर आमचं धोरण एकच होतं की अपक्ष निवडून दिल्यानंतर काहीतरी नागरिकांच्या आशा आपल्यावर डिपेंड आहेत, म्हणून आपलं सगळं काम वेळ काळ जेवढं असेल त्यावर प्रभागाच्या हितासाठी आणि कामासाठी आपल्याला लावायचं आहे। आणि तोच विडा उचलून ज्याप्रमाणे 2007 ते 2012 पर्यंत विकसित केलेलं श्री ज्योतिबा उद्यान असेल, पिंपरी महानगरपालिका शाळाही असेल, पवनारनगरचा घाटही असेल आणि 18 मीटर DP रोड असेल, पण अशामध्ये त्याच्यात अधोरा जो स्वप्न राहिला दोघा दाम्पत्याचं, जो लकी बेकरीपासून जो 18 मीटर DP रोड केला मी, तो अर्धवट ओमकार कॉलनीपर्यंतच राहिलं। त्याच्यानंतर अद्याप एवढे नगरचे येऊन गेले पण तो पूर्ण तर झालं नाही, हे दुर्दैव आमचं मानतो। ते एक माझं स्वप्न राहील, तो 18 मीटर रस्ता BRD पर्यंत नेणार, हे मी ग्वाही देतो, वचन देतो। निवडून दिल्यावरती सत्य झालं, पहिला तुमचा 18 मीटर DP रोड जो मध्ये जिथं ट्रॅफिक होते, वर्दळीला अडचण होते, पहिला तो रस्ता मी पूर्ण करणार। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत त्या 18 मीटर DP मध्ये जो ट्रान्सफॉर्मर मध्ये आहे त्याच्याने कितीतरी इन्सिडेंट घडले, अपघात घडले, तिथं खास खड्डे रोड तुम्ही कधी गेलात, साधे 10 वर्षामध्ये त्यांना ते खड्डे सुद्धा भरता आले नाही। हे आमचं दुर्दैव, नागरिकांचं दुर्दैव। हे फक्त येतात जातात, निवडून आले की 5 वर्ष नागरिकांना तोंड दाखवत नाहीत आणि त्यांना नावही माहिती नाही नगरसेवकांचं। असे नगरसेवक असे आहेत गेलेले, असो त्यांच्यावर मला टीका करायची नाही, काय नाही, पण मला माझ्याबद्दल बोलायचं आहे की जसं 2007 ते 2012 मध्ये आम्हाला संधी दिली, ते संधीचं सोनं केलं, त्याचप्रमाणे यावेळी आम्हाला 14 या पॅनलला संधी द्यावी आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने आमच्या पॅनलला विजय करावं। त्यावरती आम्ही अजून एक शब्द वचन देतो की माझा पलीकडचा जो साई इंग्लजचा भाग असेल आणि त्या रस्त्यामध्ये बाधित असलेलं ट्रान्सफॉर्मर हा पहिला तिथून उचलून मी तिथून साईडला फेकून देणार आहे, हे त्यांना वचन देतो नागरिकांना मी।